हॅलो स्टुडंट, तुमचे ओम सर तुमच्यासाठी पुन्हा एकदा काय घेऊन आलेले आहे आज? आज काय घेऊन आलेले आहे? टाइम अँड वर्क. किती टाइम मध्ये किती वर्क केलं किंवा किती वर्क किती टाइम मध्ये केलं काढायचं असणार तर या व्हिडिओ मधून तुम्ही नक्की शिकून जासाल. तर सगळ्यात पहिला फॉर्म्युला पहा. वर्क डन इक्वल्स टू रेट इनटू टाइम. म्हणजे तुम्ही जेवढं वर्क करता ते इक्वल कशाचं असते? तुमचं काम करण्याचा रेट आणि तुम्ही किती टाइम मध्ये केलं ते. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही कोणतं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता सगळ्यात पहिला एक पॉइंट पहा. इफ वर्क इज डन इन n डेज, n डेज म्हणजे किती पण दिवसात तुम्ही एक वर्क डन केलं, देन वर्क डन इन 1 डे शाल बी. जर तुम्ही 10 दिवसात एक वर्क केलं तर एका दिवसात किती वर्क होईल? 1/n म्हणजे 1/10. सेकंड पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे? इफ ए डज जॉब इन ए डेज अँड बी डज जॉब इन बी डेज टुगेदर, म्हणजे सोबत केलेला आहे. इथं शब्द पहा काय म्हटलेला आहे? टुगेदर बाय फिनिशिंग इन. आता टुगेदर जर जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय राहील? टुगेदर इक्वल्स टू ए इंटू बी डिवायडेड बाय ए प्लस बी. काय राहणार? ए इंटू बी डिवायडेड बाय ए प्लस बी. आता इथं पहा, ए डज 1/4 ऑफ जॉब. त्याच्या कामाचं त्याने किती केलं? 1/4 टाइम केलं, 1/4 काम केलेलं आहे. इन 3 डेज. हाऊ लॉंग अलोन. म्हणजे आपल्याला काय करायचं आता? काय काढायचं आहे यामध्ये? काय काढायचं आहे यामध्ये? काढायचं आपल्याला रेट. रेट काय होणार मग? वर्क डन डिवायडेड बाय टाइम. रेट काय होणार? वर्क डन डिवायडेड बाय टाइम. आता वर्क डन किती केलेला आहे त्याने? 1/4 केलेला आहे. किती केलेला आहे? 1/4. आणि टाइम किती आहे त्याचा? 3 दिवस म्हणजे डिवायडेड बाय 3. आता आपल्याला माहिती आहे 1/4 4 डायरेक्टली डिवाइड मध्ये जे 3 आहे त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे 1/4/3 इक्वल्स टू 1/12. आपल्याला काढायचं काय होतं? हाऊ लॉंग अलोन म्हणजे टाइमच काढायचा आहे. अलोन किती वेळ केलेला आहे? टाइम इक्वल्स टू काय येईल? डायरेक्ट 12. म्हणजे आपल्याला लिहिता काय येईल? टाइम इक्वल्स टू 12 डेज. टाइम किती आला? टाइम इक्वल्स टू 12 डेज. तसं सेकंड एक्झाम्पल बघणार आहे आपण कशावरचा? टुगेदरवरचा. ए कॅन डू अ जॉब इन 10 डेज. ए जो आहे त्याने जॉब किती दिवसात केला? 10 दिवसात. आणि बी इन 15 डेज. हा जो बी आहे याने किती दिवसात केला? 15 दिवसात. हाऊ लॉंग टुगेदर म्हणजे दोघांनी टुगेदर मध्ये किती केला? तर आपल्याला टुगेदरचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे? काय टुगेदरचा फॉर्म्युला सांगा बरोबर? ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. आता ए किती आहे आपल्याजवळ? 10 डेज इंटू बी किती आपल्याजवळ? 15 डेज प्लस डिवायडेड बाय प्लस मध्ये 10 प्लस 15 म्हणजे किती झाला? 10 15 चा 115 आणि डिवायडेड बाय 25. किती जाणार आहे डिव्हिजन? 25 चा 25 25 6 चा 150 25 6 चा 150 म्हणजे 6. म्हणजे टुगेदर किती केलं त्यांनी? 6 डेज मध्ये काम कंप्लीट केलं. जर असेच इंटरेस्टिंग टॉपिक अजून तुम्हाला पाहिजे असेल तर जुळा तुमच्याच ओम सर सोबत.